शहरात आणि परिसरात आज घराघरात महिलांनी पारंपरिक थाटामाटात गौरीचं आवाहन आणि आगमन साजरे केले। गौरीची पूजा करण्याची प्रथा असल्याने पुण्यातील अनेक कुटुंबांनी मुहूर्त साधत घरात गौराईचे आगमन घडून आणले। सकाळी मंगल स्नान, फुलोऱ्याची सजावट, आरत्या आणि नैवेद्याने वातावरण आनंदमय झाले। महिलांनी गौरीसमोर धनधान्य, ऐश्वर्य आणि आरोग्य लाभावे अशी प्रार्थना केली। 31 ऑगस्ट रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहनाचा मुहूर्त लाभला होता। 1 सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर गौरी ज्येष्ठापूजन होणार असून 2 सप्टेंबर रोजी मूळ नक्षत्र असल्याने सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कधीही विसर्जन करता येणार आहे। गौराईच्या आगमनामुळे घराघरात मंगलमय वातावरण निर्माण झाले असून पारंपरिक स्तोत्र, ओव्या व आरत्या यांनी पुणे शहर भारावून गेले आहे। गणपती देवतेची प्रतिष्ठापना झाल्यानंतर काही दिवसांनंतर गौरीचे आगमन होते। गौरीला ज्येष्ठा गौरी या नावानेही संबोधले जाते। विदर्भामध्ये गौरीला महालक्ष्मी, मराठवाड्यामध्ये लक्ष्मी तर कोकणामध्ये गौरी या नावाने संबोधले जाते। गौरी हे पार्वती मातेचे नाव आहे। परंपरेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते। ज्येष्ठ नक्षत्रावर गौरी पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची परंपरा आहे। 3 दिवस हे गौरीचे व्रत केले जाते। महाराष्ट्रामध्ये भाद्रपद महिन्यातील शुद्ध सप्तमीला गौरीचे घराघरात आगमन होते। गौरी ही गणपती देवतेची आई पार्वती। गौरी पूजनाकरता धातूची, मातीची गौरी तर काही लोक गौरीचे प्रतिमेचे पूजन करतात। पौराणिक कथेनुसार असुराच्या त्रासाला कंटाळून सर्व महिला आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या। तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले। अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी महिला ज्येष्ठ गौरी हे व्रत करतात असे म्हणतात।